उच्चांकित दर तुमच्या सीताफळाला याच्या पाठीमागे किती रुपये भेटलेला आहे? 130 रुपये गेल्या वर्षी आलता. 130 रुपये किलोने सीताफळ गेलेलं आहे. नमस्कार, मी तानाजी करचे. ER न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण जो महायशोगाथा कार्यक्रम घेत आहे तो महायशोगाथा कार्यक्रम खरं तर एका शेतकऱ्याची आज यशोगाथा आपण घेणार आहे. आपण आहे इंदापूर तालुक्यातल्या गोतवंडी या गावामध्ये, आणि गोतवंडी या गावामध्ये बनकर बंधूंची जी शेती आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. जवळजवळ 30 एकराच्या आसपास त्यांचं क्षेत्र आहे. त्यांच्या शेतामध्ये डाळिंब, पेरू, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट यासारख्या अनेक व्हरायटीची फळं आणि अत्यंत उत्तम प्रकारची शेती हे पिकवतात. आपण बघूया नक्की त्याची शेती कशी आहे, यातून शेतकऱ्यांना काय आदर्श मिळतोय. आपल्यासोबत या ठिकाणी बनकर बंधू आहेत, दोघं भाऊ आहेत, आणि त्यांनी खरं तर ही अत्यंत उत्तम प्रकारची शेती पिकवलेली आहे. सर नमस्कार. नमस्कार. नाव काय सर आपलं? शिवाजी बनकर. शिवाजी बनकर. सर किती एकर क्षेत्र आहे तुमचं टोटल? आमचं 32 एकर टोटल क्षेत्र आहे. टोटल 32 एकर क्षेत्र आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या क्षेत्रामध्ये सीताफळाची बाग किती, पेरूची बाग किती, असं विभाजन काय आहे तुमचं? किती किती एकर बाग आहे तुमची? सीताफळ 10 एकर आहे माझ्याकडं, पेरू 10 एकर आहे, बाकीचं 1 एकर ड्रॅगन आहे, आणि शेवगा आहे, आणि आंबा. या फळबागा आहेत त्याला एकंदरीत तुमच्या मार्केट भाव किंवा हमी बाजार भाव जो आहे तो मिळतो का? की बाजारपेठ कुठली उपलब्ध आहे फळबागांसाठी? या ठिकाणी व्यापारी जाग्यावर व्यापारी बोलून मार्केट नेते ते रेट ठरवून, की बस सीताफळाचा 70 रुपये 100 रुपये अशा प्रकारे दर राहतो. उच्चांकित दर तुमच्या सीताफळाला याच्या पाठीमागे किती रुपये भेटलेला आहे? 130 रुपये गेल्या वर्षी आलता. 130 रुपये किलोने सीताफळ गेलेलं आहे. जागेवरून गेलेलं 130 रुपये. 130 रुपये. 130 रुपये म्हणजे कोणत्या मार्केटला गेलो होते सीताफळ? आणि सरासरी समजा पहिल्या वेळेस समजा 2 तोड्याला 130 रुपये 100 रुपये 90 रुपये 60 रुपये सरासरी जर विचार केला तर सीताफळ साधारणपैकी 80 रुपये के 75 रुपये किलो पोतर बसतं सीताफळ. अच्छा, मग एकंदरीत एकरातून सीताफळाच्या बागेतून किती उत्पन्न मिळतं? सीताफळाच्या बागेमधनं कमीत कमी एकरी साधारणपैकी 3-3.5 ते 4 लाख रुपयापर्यंत उत्पन्न भेटतं. एकरी खर्च जाऊन? हा, खर्च जाऊन. अच्छा, तुमच्याकडे किती एकर सीताफळ आहे म्हटलं तुम्ही? 10 एकर सीताफळ आहे. 10 एकर सीताफळ. आता तुमची जी सीताफळाची बाग आहे ती तोडणीला कधी येणार आहे नक्की? 1 महिन्याने. आणि सेटिंग किती आहे झाडावर तुमच्या? सेटिंग 80 पासून ते 150 फळं आहेत. आता लोकांच्या बऱ्याच अशी समस्या असते की सीताफळाची बाग आहे ती सेटिंगला प्रॉब्लेम देते, गोल्डनची किंवा काय, तर यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आता तसं विचार केला तर माझ्याकडे 3 वर्षी बाग आहे, पण 3 वर्षाच्या अंदाजानुसार आम्हाला कुठंही सेटिंगला अडचण आली नाही. का तर सेटिंग पिरियडमध्ये काही लिक्विड मटेरियल सोडावं लागते, ते काही वरनं स्प्रे घ्यावं लागतं, पाणी कधी द्यावं लागतं, पाणी कमी द्यावं लागतं, कधी जास्त द्यावं लागतं. ही समतोल जर समजा पकडला शेतकऱ्यांनी तर सेटिंगला अडचण येत नाही. आणि गोल्डन सीताफळामध्ये एकंदरीत अशी सांगितलं जातं किंवा म्हटलं जातं की गोल्डन सीतामुळे आळीचा प्रॉब्लेम आहे, आळीचा प्रादुर्भाव, त्याचं त्याविषयी काय तुम्ही सांगाल? आता अळीचा प्रॉब्लेम म्हणजे जर समजा तरकारी, जर समजा टॅमॅटो, वांग, तरकारीपैकी जर कोणचं जर जहान असन या सीताफळाच्या कडच्या शेतकऱ्यांच्या, तर त्याला अळी ही नक्की भेटते. पण त्याला एक नवीन आता प्रयोग आलेला आहे क्रॉप कव्हर घालण्याचा, ते आम्ही प्रयोग करणार आहे. अच्छा, क्रॉप कव्हर घालण्याचा. म्हणजे एकंदरीत हे तुमचे बंधू आहेत. सर तुमचं नाव काय? माझं नाव कृष्णा सकाराम बनकर. बनकर साहेब, आता तुम्ही हे जे केलेलं आहे हे एकंदरीत जे तुम्ही पाचट वगैरे याच्यावरती टाकलेलं आहे झाडांवरती, हे कशासाठी टाकलेलं आहे? पाचट वगैरे कशासाठी केलेलं आहे तुम्ही? हे पाचट टाकण्याचा एक फायदा असा की एक तर गवत उगवत नाही, आणि दुसरा फायदा पांढरी मुळी भरपूर वाढ होती. पांढरी मुळी वाढवते. म्हणजे हा. तुम्ही आता इथे ह्युमिक ऍसिड वगैरे सोडतात ते त्याचा काय प्रकार आहे तो? त्याच्यापासून डबल वाढ होते. हेमिक सोडल्यानंतर जे आपण पाचट न टाकल्यापेक्षा डबल वाढ पाचट टाकल्यावर होते. पाचट, हे पाचट कुठून आणले नक्की तुम्ही? हे जाग्यावर आणून टाकतात कारखान्यावाले, जे ट्रॅक्टरवाले आहेत ना, म्हणजे विकत आणलेलं आहे पाचट? विकत आणलेलं हे आपलं. म्हणजे तुम्ही पाहू शकता की लोक पाचट शेतामधलं ऊसाचं जे पाचट आहे ते जाळून टाकतात. पण बनकर बंधूंची नवीन शक्कल बघा कशी आहे की याच्यामुळं डायरेक्ट जो सूर्याचा कनेक्ट जो आहे किंवा उन्हाचा कनेक्ट आहे ते मातीशी लागून डायरेक्ट पांढऱ्या मुळीशी लागल्यानंतर मुळी चालणं बंद होतं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पाचट टाकल्यानंतर जो सूर्यकिरणांचा डायरेक्ट कनेक्ट आहे, तीव्र सूर्यकिरणांचा, तो या मातीमध्ये असणाऱ्या मुळ्यांना होणार नाही. आणि त्याच्यामुळे याच्यावरती तुम्ही ह्युमिक ऍसिड सोडून तुमची जी प्रगती होते मुळी वाढीसाठी, त्याच्या दुप्पट पटीनं मुळीची वाढ होते, पांढऱ्या मुळींची. सर आता हे तुम्ही सर्व वेगवेगळे प्रयोग करतात शेतीमध्ये, पण एकंदरीत तुमच्या फळांची जी सीताफळाची साईज आहे ते साईज किती होते सर? साईज साधारण 700, 800, 900 ग्रॅम पर्यंत जाते. आणि
खालची म्हणलं तर 250-300 ग्रॅमच्या पुढंच साईज येते. आणि जर समजा एखादा व्यापारी तुमच्याकडे माल नेण्यासाठी आला तर त्या व्यापाऱ्याला तुम्ही काय साईज पासून पुढे माल देता? 200 ग्रॅम पासून पुढं माल देतो. 200 ग्रॅम पासून पुढे. म्हणजे एकंदरीत गेल्या वर्षी सीताफळातून निव्वळ उत्पन्न तुमचं किती निघालं होतं? टोटल उत्पन्न किती निघालं होतं? गेल्या वर्षी एकंदरीत हे 2300 झाडं आहे. ह्या 2300 झाडापासून मला गेल्या वर्षी 49 टन उत्पन्न निघालं होतं. किती लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं? एकूण एकूण उत्पन्न किती निघालं तुमचं? एकूण त्याचं सरासरी मला पहिला दर 130 पासून ते खाली 70 रुपयापर्यंत दर गावला होता. लमसम विचार करता मला त्या 26 लाख रुपये उत्पन्न मिळालं होतं. 26 लाखाचं 2300 झाडामध्ये बनकर बंधूंचं 26 लाख रुपयांचं उत्पन्न या ठिकाणी बनकर बंधूंनी घेतलेलं होतं. पण त्यातून निव्वळ नफा किती राहतो ना, की एकरी खर्च किती होतो सीताफळाला? एकरी खर्च त्यातनं एक 6 लाख सोडला तर 20 लाख निव्वळ नफा राहतोय. म्हणजे एकरी का टोटल क्षेत्राला? 2300 म्हणजे 10 एकर त्यांचं क्षेत्र आहे सीताफळाचं आणि या 10 एकर क्षेत्राला एक 5 ते 6 लाख रुपये खर्च सोडला. म्हणजे सीताफळ हे पीक असं आहे की त्याला जास्त खर्चाची गरज नसते, म्हणून ते सांगतात की निव्वळ नफा 20 लाख रुपयांचा राहिलेला. तुम्ही कल्पना करा की एखादी नोकरी जर तुम्हाला करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 30,000 रुपयांमध्ये, 25,000 रुपयामध्ये, 10,000 रुपयामध्ये, 15,000 रुपयामध्ये दिवस म्हणजे 8 तास 12 तास ड्युटी करावी लागते. परंतु इथं बनकर बंधूंनी पिकवलेली शेती डोक्याने पिकवली आहे, त्यामुळे त्यांना निव्वळ नफा फक्त सीताफळीतून वार्षिक 20 लाख रुपयांचा नफा मिळत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही पाहू शकता की बनकर बंधूंची जी शेती आहे ती कशा प्रकारे सीताफळ लागलेले आहेत आणि हे सीताफळ तुम्ही पाहू शकता मोठी साईज झालेली आहे एकंदरीत. आणि अशा प्रकारे एकंदरीत तोडणीला हे सीताफळ काही दिवसामध्ये येणार आहे. ही अशी एकंदरीत सीताफळाची झाडाचं सेटिंग आहे आणि सीताफळाची साईज आहे. तर आता आम्ही सीताफळ दाखवलं तुमचं, सीताफळाची साईज बघितली, सगळ्या गोष्टी बघितल्या. एकंदरीत हा माल कटिंगला कधी येणार आहे? कटिंगला साधारणपैकी 15-3 आठवड्यात मध्ये येईन. 15 ते 3 आठवडे. दिवाळीच्या अगोदर का दिवाळीनंतर? दिवाळीच्या अगोदरच येईन, 15 दिवसातच येईन. मग आता एकंदरीत सीताफळाचं जे क्षेत्र बघितलं, महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सीताफळाचं क्षेत्र वाढत आहे. मग या सीताफळाला काय रेट भेटेल यावेळेस असं तुमचा अंदाज आहे? साधारणपैकी कसं रेट कधी 60 रुपये भेटतो, कधी 100 रुपयाच्या वर भेटतो, पण साधारणपैकी 80 रुपयाच्या आसपास ते 75 रुपयाच्या आसपास सरासरी बसले जाते सीताफळाची. या सीताफळाची छाटणी कधी करता तुम्ही? हे मे मध्ये माझी 5 तारीख आहे छाटणीची. 5 मे. म्हणजे एकंदरीत सरासरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 मेलाच छाटणी होतात असं एकंदरीत गणित आहे का? नाही, याचं कसं आहे बरं का, सेटिंग अवस्थेमध्ये साधारणपैकी 5 मे ते 25 मे पर्यंत छाटणी केली पाहिजे, तरच ह्याची योग्य पद्धतीने सेटिंग होतं. नाहीतर सीताफळ सेटिंग होत नाही. सीताफळ सेटिंग होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 5 मे ते 25 मे मध्ये करत सीताफळाची छाटणी झाली पाहिजे आणि त्यानंतरच हे सेटिंग होतं, त्यानंतरच हे उत्पन्न भेटतं आणि त्यानंतरच हे यश मिळतं. खरं तर आपण बनकर बंधू दाखवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला मी सांगतो हे फक्त सीताफळाचं उत्पन्न आहे. आपण पुढे जाणार आहे आणखीन त्यांच्या ड्रॅगन फ्रूट. आज आता आपण बनकर बंधूंच्या पुढच्या बागेमध्ये आलेलो आहे. खरं तर फळं तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याकडे किती फळबागा असाव्यात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोतवंडीचे बनकर बंधू आहेत. तर बनकर बंधूंच्या आज आपण ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये आलेलो आहे. आता जर आपण पुढचं जे क्षेत्र बघत आहे ड्रॅगन फ्रूटचं क्षेत्र आहे. दादा, हे जे ड्रॅगन फ्रूटचं क्षेत्र आहे, तुम्ही ड्रॅगन फ्रूट किती एकर लावलेलं आहे आणि किती झाड आहेत तुमच्याकडे? हे 1 एकर आहे आणि 600 झाड आहेत, 600 प्लेट. म्हणजे एका एकरामध्ये 650 झाडं बसतात. हा, 600 प्लेट आहे. बरं. आणि तुम्ही जे 650 झाडं लावलेत म्हणतात, तर याचं उत्पन्न कधी सुरू होतं? लागवड तुम्ही कधी केलेली आहे? ही गेल्या वर्षी जूनला लागवड केलेली आहे आणि यंदाच्या जूनला चालू झालेलं आहे. यंदाच्या जूनला चालू. आतापर्यंत किती माल कटिंग होऊन गेला याचा? आतापर्यंत 250 कॅरेट ह्याच्यावरून माल गेलेला आहे. कोणत्या मार्केटला जातं हे माल? हा जाग्यावरूनच व्यापाऱ्याला आपण देतो. जाग्यावर येऊन व्यापारी घेऊन जातात. जाग्यावर येऊन व्यापारी घेऊन जातो. तर एका साईज काय होते या ड्रॅगन फ्रूटची? साईज 800-900 ग्रॅम पर्यंत साईज होते. आणि याला दर काय भेटतो? दर ह्याला 80 रुपयापासून 250-300 रुपयापर्यंत बी दर आहे. आता चालूला स्पॉटवरती प्लॉटवर तुमच्या कटिंग काय रेटनी चालू आहेत सध्या? आता 210 ते 200 रुपयांनी कटिंग चालू आहे. 210 ते 200 रुपयांनी जागेवरून कटिंग चालू आहे. म्हणजे एकरी उत्पन्न नक्की किती भेटतं? एकरी उत्पन्न आता पहिल्या वर्षी साधारण 10 टनापर्यंत मिळतं, पण दुसऱ्या वर्षापासून 15, 16, 18 टनापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं. परंतु मी पैशाच्या ह्याने म्हणतोय की तुम्हाला एकंदरीत आर्थिक उत्पन्न याच्यातून किती मिळतं एकरात? एकरात तरी 7 ते 8 लाख रुपये यंदा उत्पन्न मिळेल. खर्च अर्ज जाऊन. नाही, खर्च त्यातून 2 लाख सोडला तर 5 लाख रुपये, 5.5 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. याच्यावरती औषध फवारणी वगैरे कशी चालते? औषध फवारणी फार कमी लागते, बाकीच्या पिकापेक्षा भरपूर कमी लागते. 5 ते 6 हातात महिन्यातनं 1-2 हात दिले तरी चालायसारखे असते.
म्हणजे महिन्यातून 2 हात दिले तरी हे चालायसारखं आहे. म्हणजे 600 म्हणजे एकरातून तुमचं असं म्हणणं आहे की 7 ते 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न म्हणजे एका पिकातून. वर्षातून किती वेळा सर हे पकडायला येतं? वर्षातून बहारात बार हे 7-8 बहार निघते तर 7-8 भार. पाऊस पडला की चालूच होतं त्याचं. म्हणजे याचं कटिंग बिटिंग करण्याची गरज नाही काय? नाही काय नाही, कटिंग अजिबात करावं लागत म्हणजे नाही. इतर पिकांसारखी छाटणी वगैरे काय घ्यायची नाही. नाही, काय नाही. पावसाच्या अवलंबनावर हे पीक आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ड्रॅगन फ्रूटची शेती करत असताना तुम्ही जे हे खांब लावलेले आहेत वगैरे हे सगळं ड्रॅगन फ्रूट करण्यासाठी, याला खाली चार वगैरे मारली होती, काय केलं होतं? नाही असं सपाट रानावर लावली होती. नंतर बेड बनवून घेतले होते. नंतर बेड. याला खर्च किती आला नक्की? एक एकर ड्रॅगन फ्रूटची शेती उभा करण्यासाठी तुम्हाला खर्च किती येतो नक्की? एक 5.5 ते पावणे 6 लाख रुपये खर्च येतो एक एकर उभा करण्यासाठी. आणि लगेच ते एका वर्षाच्या आतमध्ये चालू होतं. एक वर्ष, पुरं 1 वर्ष लागतं. पाण्याची गरज किती असते या शेतीला? पाणी फळं अंगावर असताना भरपूर पाणी लागतं. उन्हाळ्यात थोडंफार कमी असलं तरी चालतं, पण उन्हाळ्यात नेटनी झाकावं लागते बाग. उन्हाळ्यामध्ये नीटनी झाकावं लागतं, मग त्याचा एक्स्ट्रा खर्च वाढतो. हा एक्स्ट्रा खर्च वाढतो त्याचा. उन्हाळ्यात ही बागेत फळ असतात का बागेवर? उन्हाळ्यामध्ये फळ नसतं. ज्यावेळेस जूनला पाऊस पडेल त्यावेळेस फळ चालू होतं. मग मी काय म्हणतो, फळे नसतानाही बाग जी आहे ती नेटनी झाकावी लागते असं तुमचं म्हणणं आहे. मग का झाकावी लागते ती? ही जी पानं आहेत ना, ही करपल्या जातात उन्हाने. ओके. हा त्याच्यामुळं ही झाकावी लागते. परत मग पाऊस पडल्यावर उत्पन्न मिळत नाही ते करपल्यानंतर. म्हणजे एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की उन्हाळा चालू झाला की बागेवरती सेंडनेट टाकावं लागतं. बागेला उन्हाचा चटका बसला नाही पाहिजे. उन्हाच्या चटक्याने बागेच्या झाडाची पानं जे आहेत ते करपतात आणि त्यामुळे काय होतं, तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये ते जे फळं आहेत किंवा ती बागेपासून निघालेलं उत्पन्न आहे ते मिळत नाही. दादा, ही सगळी शेती कोण हँडल करतं नक्की ड्रॅगन फ्रूटची? ही शेती म्हणजे आम्ही दोघं भाऊ हँडल करतो. अच्छा. मग तुमच्याकडे लेबर वगैरे या ड्रॅगन फ्रूटसाठी किती लागते काय? माझ्याकडे लेबर जवळजवळ 15 लेबर आहेत तिथं आमचे कामगार. ड्रॅगन फ्रूटच्या शेतीसाठी पर्टिक्युलर किती मनुष्यबळ लागतं 1 एकरासाठी? मनुष्यबळ साधारणपैकी एक 4 ते 5 लेबर पुरेसे होतं. 4 ते 5 लेबर असेल तरी 1 एकर शेती तुमची ड्रॅगन फ्रूटची पुरेपूर पीक निघतं त्याच्यातून. निघतं. बरं. आपण पाहिलं की ड्रॅगन फ्रूटची शेती देखील या ठिकाणी बनकर बंधू अत्यंत उत्तम प्रकारे करताना दिसत आहेत. आणि ही शेती खरं तर ड्रॅगन फ्रूटकडे ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे अशा भागामध्ये मात्र ही शेती फायदेशीर ठरू शकते. परंतु याचा खर्च जो आहे ते एकरावरती 10-15 लाख नसून लोकांनी गैरसमज पसरवलेला आहे की 10-15 लाख रुपये एकरी खर्च येतो. खरं तर 5-5.5 लाखामध्ये 1 एकर बाग ड्रॅगन फ्रूटची उभा राहते असं बनकर बंधूंचं म्हणणं आहे.